या लोकांचे संसार वाहून गेले। या गावामध्ये मी गेले, फाटके लोक बघून, त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आले। घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही। पण एक मी या भागामध्ये बघितलं, या परिस्थितीमध्ये बघितलं की जाती पातीच्या आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकऱ्या, सगळे जोखड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला। दाखवा बरं तुमच्या बाजूच्या माणसाचा हात, पकडा बरं, पकडा बरं, हात वर करा बरं, शेजारच्या माणसाचा हात पकडा बरं, पकडा बरं, सगळे हात वर करा, आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा, पकडा। असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता आहे। असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे। माझ्या या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही। पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। कारण लोकांचं दुःख हेच तुम्ही वाटोळं केलं पोरांनी। कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही। तुम्हाला शरम नाही, तुम्हाला शरम नाही, तुम्हाला शरम नाही। जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, कुणाचं वाईट झालं, ती शरम माझ्या नजरेत होती ना, ती तुमच्या दिसत नाही आहे। मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत। तुम्ही कशासाठी आलायत हे मला कळलंय। जो माझा दसरा भगवानगडाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला, आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला लागलं। कारण इतके वर्ष मी इथे भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही, कोणी वागलेलं नाही। तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही। एवढ्या दुःखात, शेतकऱ्यांच्या दुःखात धावून जाताना मी त्यांना वचन देते की तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका। कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ, जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ, गरीबी में तड़पता परिवार, मैं खून के आंसू रोती हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी। मी आपल्या सर्वांना आज सांगते, नवदुर्गा 9 दिवस नवरात्र होतं का नाही, होतं का नाही? तुमच्या घरात नसेल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही। आमच्या घरात आहे, कांदा लसूण नाही, नॉनव्हेज नाही, बाकी तर नाहीच नाही। कारण तुम्ही काय ग्रहण करून आला असताल तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणाले। माझ्या 9 दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली। 9 दिवस या नवदुर्गेनी काय काय केले, चंडमुंड सारखे राक्षस नास्तो नाबूद केले, रक्तबीजासारखा राक्षस, महिषासुरासारखा राक्षस संपवून टाकला। आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही, तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय। एक रक्तबीजाच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते, उभे राहत होते। तसं आता चुकीच्या बुद्धीतून, चुकीच्या तोंडातून, चुकीच्या निर्णयातून, चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस। एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते
की रक्तबीजाला जसं तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेस्तो नाबूद करण्याची शक्ती. जेव्हा नदीला पूर आला, जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं, मी पाहिलेलं आहे कधी कधी आपत्तीमध्ये इष्टापत्ती असते. एका गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या मजारा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला आहे. एका गरीब कैकाऱ्याच्या घरी पाणी गेलं तर आमच्या गावातले 12 बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत, भांडे घेऊन गेलेत, त्यांना पांघरायला घोंगडी दिली, कंबळ दिलं, काय नाही केलं. आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम हे आपल्याकडून झालं पाहिजे. हे आपल्याकडून झालं पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.